महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हातावर काळ्या फिती बांधत परिवहन विभागातील कामगारांचे आंदोलन। महाराष्ट्र कर्मचारी युनियनतर्फे परिवहन विभागातील रोजंदारी व ठोक मानधनावरील कामगारांना कायम करणे, कामगारांची पगारवाढ करणे तसेच कामगारांना आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले। परिवहन विभागातील कामगारांनी हातावर काळ्या फिती बांधत नवी मुंबई मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी तुर्भे आगारात जोरदार घोषणाबाजी करत मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। आज पहाटे 5 वाजल्यापासून कामगारांनी स्वतःहून काळ्या फिती बांधून या प्रशासनाचा निषेध केलेला आहे। 15 दिवसापूर्वीच आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आम्ही की आपण जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्वप्रथम आम्ही 1 दिवसीय काळ्या फित्या लावून प्रशासनाला निषेध करू, काम करू काळ्या फित्या लावून। त्यानंतर जरी तुम्ही आमच्या मागण्या ऐकल्या तर 1 महिन्याभरात आम्ही काम बंद आंदोलन करणार। जर प्रशासन आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करत नसेल तर प्रशासनाच्या विरोधात आम्हाला काम बंद आंदोलन यावेळेला करावंच लागणार आहे। आम्ही फक्त आमच्या निव्वळ मागण्या होत्या की ज्या वेळेला आता या कामगारांना तुटपुंच्या पगारामध्ये काम करावं लागतं, यांची पगारवाढ व्हावी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं। 2010 ला परिवहन समितीचा ठराव होता, महासभेचा ठराव आहे आणि की यांचा 2010च्या वेतनश्रीप्रमाणे यांना पगार द्यावा, पण त्या प्रशासनाने ते भाषणामध्ये गुंडाळलेला आहे। त्या ठरावाला असा कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलाय। म्हणजे 2010 पासून हे कामगार पगारवाढ मागतायत, पण त्यांना यांचा कोणी विचार ना म्हणजे मला याचा विचारही करत नाही। आज सगळ्यात मोठी घटना म्हणजे आज आपण नवी मुंबईची सेवा हे कामगार करतात। कोविड काळात यांनी काम केलं, ज्यांनी अँब्युलन्स चालवल्या, यांनी प्रवासी वाहतूक केली तरी त्यांना कोविडचाही भत्ता दिला नाही। आज ह्या महिला कंडक्टर आहेत, महिला वाहक चालक आहेत, त्यांना सुविधापासून लाभ, त्यांना गरोदरपणाची रजाही मिळत नाही। म्हणजे आज आपण महिला सक्षमीकरण म्हणतो, पण त्या महिलांवर किती अन्याय होतो, त्या महिलांनी घर कसं चालवायचं, म्हणजे या बऱ्याच विषय आज यांना कायम करणं गरजेचं आहे। इतर महापालिकेत ठोक मानधन कर्मचारी कायम व्हायला लागले, कंत्राटी कर्मचारी कायम व्हायला लागले, मग ह्या महापालिकेत का, महापालिकेमध्ये हा दुजाभाव का? आज हे जे नवी आहे यांच्या जीवावरती परिवहन सेवा चालते। आज लाखो प्रवासी रोज ने-आण करत असतात। जर यांचा कधी गाडीचा अपघात झाला किंवा काय झाला तर यांना मेडिक्लेम नाही, आज यांना हॉस्पिटलची सुविधा नाही, आणि जर आजारपणाची रजा जर असेल तर यांना भरपगारी रजा मिळत नाही। बिचाऱ्याला डेंग्यू झाला, मलेरिया झाला, काय झालं तर तो 1 महिना जर घरी बसला तर बिनपगारी रजा। म्हणजे हा न्याय कुठला? अरे कामगारांची पिळवणूक करू नका, त्यांना त्यांच्या हक्काच्या रजा द्यायला पाहिजे, आजारपणाची रजा मिळाली पाहिजे, त्यांना मेडिक्लेम सुविधा खरं म्हणजे ESI द्यायला पाहिजे। आमच्या संघटनेमुळे PF सुरू झाला, यांना काही वर्ष PF पण चालू ठेवत नव्हते। म्हणजे हा परिवहन समितीचा पूर्ण भोंगळा कारभार आहे। आज यांना मेडिक्लेम कधी देणार? मध्ये मेडिक्लेम आमच्या संघटनेत चालू झाला परत बंद केला, म्हणजे यांच्या मनाला येईल तसं। उद्या जर एखादी बस अपघात झाला, काय झाला तर याने काय करायचं? खिशातले पैसे जाऊन एक्सरे काढायचं, सगळं करायचं। महापालिकेमध्ये यांना फ्री पण नाहीये। महापालिकेमध्ये कर्मचारी असल्यावर महापालिकेमध्ये सिटी स्कॅन MRI जरी काढायचं म्हटलं ना त्यालाही पैसे देतात, लावावं लागतात। म्हणजे कर्मचाऱ्यांना पण महापालिकेमध्ये फ्री नाही। म्हणजे फक्त हे प्रशासन त्यांचे पिळवणूक करण्याचं काम करत आहे। आणि आम्ही या प्रशासनाने आता यावेळेला सांगू इच्छितो, जर तुम्ही महिन्याभरात निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळात कधी आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन करून या प्रशासनाचा निषेध करू, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत पुन्हा एकच बस आम्ही या गेटच्या बाहेर काढून देणार आहे। हे प्रशासन लक्षात ठेवावं। आमचा त्यांना म्हणजे चॅलेंज आम्ही त्यांना करणार आहे की एकही बस आम्ही काढून देणार नाही जर यांच्या पुढच्या महिन्यात जर आम्ही ज्या वेळेला आम्ही आंदोलन करू त्यावेळेला मागण्या मान्य नाही झाल्या तर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।